गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच सूर्य आग ओकत असल्याचं पाहायला मिळत आहे। आजच जळगावचं तापमान जर आपण पाहिलं तर ते 37 अंशांपर्यंत गेलेलं आहे। जळगाव शहरामध्ये ठिकठिकाणी शीतपेयाची स्टॉल सुद्धा लागलेली आहेत। जळगाव शहरात दुपारच्या वेळेला नागरिकांनी बाहेर पडणं टाळायला सुरुवात केलेली आहे। जे नागरिक बाहेर पडतायत ते पुरेशी खबरदारी घेऊनच बाहेर पडत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। वाढत्या तापमानामुळे शीतपेयाच्या स्टॉल्सवर खूप गर्दी होतानाची दृश्य पाहायला मिळत आहे। आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी या सगळ्याचा आढावा घेतला, पाहूया। फेब्रुवारी महिना संपत नाही तोवर सूर्य हा आग ओतू लागलेला आहे। गेल्या 8 दिवसापासून जळगाव शहराचं जर तापमान बघितलं तर आजचं तापमान जवळपास 37 अंशाच्या वर हे तापमान पोहोचलेलं आहे। जळगाव शहरात मार्च महिन्याच्या मध्ये मोठ्या प्रमाणात ऊन तापत असतं, मात्र हे तापमान फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या वर्षी जळगाव जिल्हा हा देशात दुसऱ्या क्रमांकावर होता, मात्र अजून उन्हाळ्याला सुरुवातच झाली नाही तोवर या ठिकाणी सूर्य हा आग ओतू लागलेला असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो माझ्या डाव्या साईडला की या ठिकाणी जसं जसं उन्हाळ्याचं तापमान वाढत आहे तसे तसे मठ्ठा असेल, रसवंती असेल, असे विविध स्टॉल हे जळगाव शहरात ठिकठिकाणी आपल्याला लागलेली पाहायला मिळत आहे। जळगावकरांना उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी जळगावकर पाणी असेल, लिंबू सरबत असेल, नारळ पाणी असेल, मठ्ठा असेल याचं श्रवण करत आहेत आणि उन्हापासून आपला बचाव व्हावा यासाठी जळगावकर अतोनात प्रयत्न करत आहेत। एवढंच नाही तर घराबाहेर पडत असताना रुमाल असेल, टोपी असेल, त्याच पद्धतीने खादी मफलर असतील, असे विविध मफलर आणि टोपीचा वापर करायला जळगावकरांना डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात येत आहे। एवढंच नाही तर परीक्षा देखील सुरू आहेत। या परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षेला जात असताना सोबत बॅगमध्ये पाण्याची बॉटल असेल, नारळ पाणी असेल, लिंबू पाणी असेल, अशा द्रव्य पदार्थांचा वापर या ठिकाणी करायला सांगितलेला आहे, जेणेकरून उन्हाळ्यापासून आपलं बचाव होईल असे आवाहन देखील डॉक्टरांनी या ठिकाणी केलेले आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।